शेतामधून आणलेली हिरवं कंच अशी तांदूळ चण्याची भाजी म्हणा किंवा शेपूची भाजी, ह्या दोन्हीही भाज्या खूप अशा पौष्टिक असतात. तांदूळ चण्याच्या भाजीला बऱ्याच ठिकाणी चवळीची भाजी म्हणून सुद्धा ओळखली जाते. आज मी ह्या दोन्हीही भाज्या कशा बनवायच्या त्या एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण सर्वात आधी पाहूया तांदूळ चण्याची भाजी ही कशी बनवायची. तांदूळ चण्याची भाजी जर आपण तव्यावर बनवली तर ते आणखीनच पौष्टिक बनते, म्हणून मी ती भाजी तव्यावर कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी बघा, सर्वात आधी मी इथे एक कांदा घेतलेला आहे आणि आपल्याला सर्वात आधी हा कांदा जो आहे तो छान असा चिरून घ्यायचा आहे. तुमच्याकडे तांदूळ चण्याच्या भाजीला कोणती भाजी म्हणून ओळखले जाते मला कमेंट करून कळवायला विसरू नका. ज्याप्रमाणे आपण आपल्या घरी रस्स्याच्या भाज्या बनवत असतो त्याचप्रमाणे सुक्या भाज्या सुद्धा आपल्या घरी बनवल्या जातात. इथे आपला कांदा छान असा बारीक चिरून झालेला आहे. आता आपल्याला घ्यायची आहे तांदूळ चण्याची भाजी. तर ह्या भाजीला बघा, मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते. ही भाजी अशा प्रकारे दिसते, म्हणजे ज्या कुणाला तांदूळ चण्याची भाजी म्हणजे काय ते समजत नाही ते सुद्धा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच या भाजीची ओळख त्यांना पटल्या जाईल. तर इथे बघू शकता, या प्रकारे मी तांदूळ चण्याची भाजी घेतलेली आहे आणि त्याला अशा प्रकारे मी साफ करून व स्वच्छ असं धुवून ठेवलेली आहे. 5 ते 6 तास आधी हिला धुतल्या कारणाने जे काही पाणी जे आहे ते थोडे असे चिमल्यासारखे झालेले आहे. आपल्याला ही जेव्हाही भाजी करायची आहे तर त्याच्या आधी आपल्याला ही भाजी धुवून ठेवणे आवश्यक आहे, कारण की जर आपण भाजी तेव्हाच्या तेव्हा जर धुतली तर ती भाजी खूप अशी गल होते, म्हणून आपल्याला ही भाजी सर्वात आधी धुवून ठेवायची आहे. तर इथे मी 5 ते 6 तास आधीच ही भाजी धुवून ठेवलेली होती, म्हणजे मला सायंकाळची करायची होती तर मी सकाळीच ही भाजी धुवून ठेवलेली होती. आता याप्रमाणे मी थोडे नरम पडलेले पाणी याच्यातले अशा प्रकारे निवडून घेतलेली आहे. आता आपल्याला गॅसवर एक तवा गरम करायला ठेवायचा आहे. तवा छान असा गरम झाला की आपल्याला त्याच्यामध्ये थोडं तेल घालायचं आहे. तेल छान असं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला थोडी मोहरी घालायची आहे. मोहरी छान अशी तडतडली की 2 ते 3 लसणाच्या कळ्या आपल्याला अशा कट करून याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहे. लसणाच्या कळ्यासुद्धा छान अशा झाल्या की आपल्याला याच्यामध्ये 1 ते 2 लाल मिरची अशी खुडून टाकायची आहे, म्हणजे त्याला अशा प्रकारे चिरून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला ही लाल मिरचीसुद्धा याच्यामध्ये अशी घालायची आहे. लाल मिरची तेलामध्ये घातल्यानंतर आता आपल्याला आणि छान अशी तेलामध्ये हे सगळं साहित्य झालं की याच्यावर आपल्याला कांदासुद्धा घालून घ्यायचा आहे. तर मी इथे एक मोठा कांदा असा चिरून घेतलेला आहे. या भाजीमध्ये थोडा कांदा जास्त वापरला तरी चालते. तर इथे बघू शकता, या प्रकारे मी कांदासुद्धा याच्यावर घालून घेतलेला आहे आणि आता चमच्याने याला अशा प्रकारे परतवून घेणार आहे. आता आपल्याला हा कांदा जो आहे तो छान असा फोडणीमध्ये होऊ द्यायचा आहे. तव्यावरची ही तांदूळ चण्याची भाजी तुम्ही कधी बनवली का मला कमेंट करून कळवायला विसरू नका. या भाजीमध्ये लाल सुकलेली मिरची जर आपण टाकली तर त्याची चव आणखीनच वाढते, म्हणून कधीही जर ही तांदूळ चण्याची भाजी तुम्ही बनवाल तर त्याच्यामध्ये लाल मिरचीचा आवर्जून वापर करा. तर इथे बघू शकता, या प्रकारे आपली फोडणी तयार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 1 चम्मच एवढं मीठ घालायचं आहे, अर्धा चम्मच एवढं तिखट घालायचं आहे आणि अर्धा चम्मच एवढी हळद घालून घ्यायची आहे. हे सगळं साहित्य याच्यामध्ये घातल्यानंतर आता आपल्याला चमच्याने एकदा ही फोडणी छान अशी परतवून ही फोडणी याच्यामध्ये होऊ द्यायची आहे. म्हणजेच आपलं जे तिखट मीठ आपण हळद घातलेली आहे ती छान अशी फोडणीमध्ये होऊ द्यायची आहे. आता छान अशी फोडणी झाली की आपल्याला ही जी तांदूळ चण्याची भाजी आहे ही याच्यावर अशा प्रकारे घालायची आहे. थोडी भाजी घालायची आणि चमच्याने ती भाजी जी आहे ती परतवून घ्यायची. जशी जशी आपण भाजी परतवायला जाऊ तशी तशी ही भाजी चिमायला सुरुवात होते, म्हणजे नरम पडायला सुरुवात होते. आणि भाजी नरम पडली की आणखी आपल्याला याच्यावर जी भाजी उरलेली आहे ती भाजी आपल्याला याच्यावर घालायची आहे. आपल्याला भाजी कितीही मोठी वाटू द्या, ती भाजी आपण एका तव्यावरच बनवू शकतो. तर इथे बघू शकता, या प्रकारे ही भाजी जी आहे ती नरम पडायला सुरुवात झालेली आहे. आता आपल्याला जी उरलेली भाजी आहे ती सुद्धा याच्यावर अशा प्रकारे घालून घ्यायची आहे. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल आणि तरी तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही याच्या आधी सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप 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 असे धन्यवाद. आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ थोडा जरी महत्त्वाचा वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आता आपल्याला गॅसचा पॉवर इथे मोठा ठेवायचा आहे आणि मोठ्या पॉवरवरच आपल्याला ही जी भाजी आहे ती शिजवून घ्यायची आहे. तर मी अशा प्रकारे 3 वेळा ही भाजी या तव्यावर टाकून घेतलेली आहे आणि 3 वेळा तव्यावर टाकून घेतल्यानंतर ही भाजी अशा प्रकारे परतवून घेतलेली आहे. भाजी थोडी नरम पडली की उरलेली भाजी आपल्याला याच्यावर घालायची आहे आणि आता ही भाजी मोठ्या गॅसच्या पॉवरवर आपल्याला शिजवून घ्यायची आहे, जेणेकरून याच्यामध्ये थोडं बहुत जर पाणी असेल तर ते पाणीसुद्धा तुटून जाईल व आपली इथे छान अशी भाजी तयार होईल. तुम्ही बघू शकता किती भाजी होती आणि किती कमी अशी दिसत आहे, कारण की ही भाजी खूप अशी नरम पडते व भाजी अशी थोडीशी बनते, म्हणून आपण कितीही मोठी भाजी असली तरी तव्यावर नक्कीच करू शकतो.
तर तुम्ही इथे बघू शकता छान अशी आपली तांदूळ चण्याची भाजी आपल्या तव्यावर शिजत आहे. आता आपल्याला गॅसचा पॉवर मोठाच ठेवायचा आहे आणि आणखी 5 ते 10 मिनिटं ही भाजी आपल्याला अशा प्रकारे शिजवून घ्यायची आहे. तांदूळ चण्याची ही भाजी चवीला खूप अशी चविष्ट बनते. तुम्ही नक्की एकदा तुमच्याकडे बनवून पहा. तर इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे ही भाजी परतवत राहायचं आहे आणि आपल्याला ही भाजी अशा प्रकारे शिजवत राहायची आहे. याचा छान असा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला ही भाजी अशाच प्रकारे परतवत शिजवत राहायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अगदी 5 ते 10 मिनिटात या भाजीचा कलर जो आहे तो पूर्णतः चेंज झालेला आहे आणि आपली भाजी जी आहे ती सुद्धा इथे छान अशी शिजलेली आहे. ही जी तांदूळ चण्याची भाजी आहे ही आपण भाकरीसोबत नक्कीच खाऊ शकतो आणि इथे मस्त अशी आपली तांदूळ चण्याची ही भाजी तयार आहे. ही भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका आणि याच्या आधी तुम्ही कधी तांदूळ चण्याची भाजी अशा प्रकारे बनवली का ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. इथे छान अशी आपली तांदूळ चण्याची भाजी तयार आहे. आता आपण शेपूची भाजी कशी बनवायची ते सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहूया. तर शेपूची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला मुगाची जी डाळ असते ती 2 ते 3 तास आधी भिजत घालायची आहे. मी इथे 2 तास आधी मुगाची डाळ छान अशी भिजत घातलेली होती आणि मुगाची डाळ इथे छान अशी भिजलेली आहे. आता सर्वात आधी आपल्याला ही जी मुगाची डाळ आहे ती छान अशी धुवून घ्यायची आहे. म्हणजे त्याच्यावरचे जे साल आहे ते आपल्याला बाजूला करायचे आहे. साल बाजूला करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे हाताने तिला सोडायचे आहे आणि नंतर त्याच्यावर पाणी घालायचं आहे आणि ही जी डाळ आहे ती स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. आपण हाताने थोडी जरी सोडली तरी ही जी डाळ आहे त्याच्यावरचे साल पूर्णतः निघून जाते आणि इथे बघू शकता या प्रकारे मी याच्यावरचे साल पूर्णतः काढून टाकलेले आहे. आता इथे आपल्याला घ्यायची आहे शेपूची भाजी. इथे मी शेपूची भाजीसुद्धा अशा प्रकारे 2 ते 3 तास आधी स्वच्छ धुवून ठेवलेली होती. कारण की जर आपल्याला मोकळी भाजी करायची आहे किंवा सुकी भाजी बनवायची आहे तर आपल्याला जी भाजी बनवायची आहे तिला 2 ते 3 तास आधी धुवून ठेवणे खूप असे आवश्यक आहे. तर इथे बघू शकता या प्रकारे मी शेपूची भाजी छान अशी चिरून घेणार आहे. आपण जर ती भाजी वेळेवर धुतली तर त्या भाजीला खूप असं पाणी शिल्लक राहतं. म्हणून ही भाजी आपल्याला आधी धुवून ठेवणे खूप असे आवश्यक आहे. आता या प्रकारे आपल्याला ही जी शेपूची भाजी आहे ती छान अशी चिरून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्याकडे शेपूची भाजी कोण्या पद्धतीने करता ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि या प्रकारे मी पूर्णतः जेवढी शेपूची भाजी होती तेवढी सुद्धा छान अशी चिरून घेतलेली आहे. आता आपल्याला ही जी शेपूची भाजी आहे ती एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे. शेपूची भाजी ताटामध्ये काढून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे लागणार आहे 1 कांदा आणि आता आपल्याला हा जो कांदा आहे तो सुद्धा लांबट आकारामध्ये आपल्याला इथे चिरून घ्यायचा आहे. आपण जी तांदूळ चण्याची भाजी बनवली ती आपण तव्यावर बनवलेली आहे, पण आज आपण जी शेपूची भाजी बनवत आहोत ती मात्र कढईत बनवायची आहे. कारण की आपण याच्यामध्ये डाळीचा वापर करत आहे आणि डाळ शिजण्यासाठी आपल्याला इथे थोडा वेळ लागणार आहे, म्हणून आपण इथे कढईचा वापर करणार आहोत. इथे बघू शकता या प्रकारे जो कांदा आहे तो मी छान असा चिरून घेतलेला आहे. कांदा चिरून झालेला आहे. आता आपल्याला एका गॅसवर कढई ठेवायची आहे आणि गॅस चालू करायचा आहे. कढई ठेवल्यानंतर कढई छान अशी गरम होऊ द्यायची आहे. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते थोडं तेल. तर इथे बघू शकता मी 4 ते 5 चम्मच एवढं तेल याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. तेल इथं कडकडीत आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. तेल कडकडीत गरम झालं की याच्यामध्ये थोडी मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी छान अशी तडतडली की आपण जो कांदा चिरून घेतलेला होता तो कांदा आपल्याला याच्यावर अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे. कांदा घालून घेतल्यानंतर आता आपल्याला हा जो कांदा आहे तो छान असा चमच्याने परतवायचा आहे आणि परतवल्यानंतर आपल्याला हा कांदा तेलामध्ये होऊ द्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे हा जो कांदा आहे तो मी तेलामध्ये होऊ दिलेला आहे. तेलामध्ये छान असा कांदा झाला का अर्धा चम्मच हळद घालायची आहे, अर्धा चम्मच तिखट घालायचं आहे, अर्धा चम्मच मीठ घालायचं आहे आणि फोडणीमध्ये हे जे हळद तिखट मीठ आहे ते सगळं असं छान असं होऊ द्यायचं आहे. फोडणी छान अशी झाली की त्याच्यावर आपल्याला जी बारीक चिरलेली आपली शेपूची भाजी आहे ती घालायची आहे आणि डाळसुद्धा घालून घ्यायची आहे. डाळ व शेपूची भाजी घातल्यानंतर आता आपल्याला चमच्याने ही जी भाजी आहे ती छान अशी परतवून घ्यायची आहे. भाजी परतवून झाली की आपल्याला याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर ही भाजी शिजू द्यायची आहे. खूपच चवीला चविष्ट अशी ही भाजी बनून तयार होते. तुम्ही सुद्धा तुमच्याकडे एकदा नक्की ट्राय करा. आणि इथे बघू शकता या प्रकारे मी ही भाजी परतवून घेतलेली आहे आणि झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची आहे. ही भाजी आपण पोळीसोबत खाऊ शकतो, भाकरीसोबत खाऊ शकतो किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकतो. इथे बघू शकता अगदी 5 मिनिटं झालेली आहे. ही भाजी छान अशी शिजत आलेली आहे. आणखी एकदा आपल्याला ही भाजी परतवून घ्यायची आहे आणि एक वेळा झाकण ठेवून आणखी ही भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे. 5 मिनिटानंतर आणखी मी याच्यावरचं झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपली भाजी छान अशी शिजलेली आहे. खूपच चवीला चविष्ट आणि
मस्त अशी इथे भाजी तयार आहे. आता एका प्लेटमध्ये आपण ही भाजी काढून घेऊया. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार. त्याच्यासाठी जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.